वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मार्च महिन्यात राहू केतूचा नक्षत्र बदल होणार आहे, जो 16 मार्च 2025 रोजी होईल। हा बदल अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातोय, कारण होळी नंतर होणारा हा बदल 5 राशींचं भाग्य उजळू शकतो। आता तुम्ही जाणून घेऊ इच्छिता का की कोणत्या राशींना याचा मोठा फायदा होणार आहे? चला तर मग जाणून घेऊया की कोणत्या राशींना या बदलामुळे शुभ संधी मिळू शकतात। यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का? पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मार्च महिन्यात राहू केतूचा नक्षत्र बदल होणार आहे। हा बदल 16 मार्च 2025 रोजी होईल आणि होळी नंतरच ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातोय। विशेष म्हणजे हा बदल होळी नंतर होत असल्यानं 5 राशींचं भाग्य उजळू शकतं। यात कोणत्या राशीचा समावेश आहे हे बघण्याआधी राहू केतू संक्रमणाचं महत्त्व काय आहे हे बघूया। राहू आणि केतू हे छायाग्रह नेहमी विरुद्ध दिशेनं प्रवास करत असतात आणि एकाच वेळी राशी चक्र किंवा नक्षत्र बदलतात। 16 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 6:50 राहू पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल, तर केतू उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात जाईल। हे संक्रमण जीवनात मोठे बदल घडवू शकते। काही राशींसाठी प्रगतीचे मार्ग मोकळे होऊ शकतात, तर काही राशींसाठी आव्हानं निर्माण होऊ शकतात। राहू विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि नव्या उपक्रमाला चालना देतो, तर केतू गूढ ज्ञान, वैद्यकशास्त्र आणि आध्यात्मिकतेशी संबंधित आहे। आता राहू केतूचं हे संक्रमण आणि ग्रहांच्या स्थितीमुळे काही राशींच्या आयुष्यात मोठे बदल घडून येऊ शकतात। काही राशींना आर्थिक समृद्धी मिळू शकते, तर काहींना करिअर आणि नातेसंबंधात सकारात्मक बदल होऊ शकतात असं सांगितलं जातंय। आता यातल्या 5 राशी कोणत्या? तर पहिली रास आहे मेष रास। मेष राशीच्या लोकांना करिअर आणि आर्थिक स्थितीत मोठी प्रगती दिसून येईल असं सांगितलं जातंय। होळीनंतर मेष राशीच्या लोकांसाठी उत्तम संधी निर्माण होणार आहे। करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठेत मोठे सकारात्मक बदल होतील। नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी मिळतील आणि आर्थिक लाभही होईल। जुने प्रकल्प आणि थांबलेले काम यशस्वी होतील, यामुळे धैर्य आणि संयम बाळगावा असं सांगितलं जातंय। शिवाय नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते, त्यामुळे योग्य नियोजन करावं। मात्र आत्मविश्वास ठेवावा आणि नवीन संधी स्वीकाराव्या। व्यवसाय किंवा नोकरीमध्ये जोखीम घेताना अनुभवी लोकांचा सल्ला घ्यावा असा सल्ला दिला जातोय। त्यानंतर दुसरी रास आहे कर्क रास। कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रेम संबंध आणि आर्थिक वृद्धीसाठी शुभ मानला जातो। वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल, जोडीदारांसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील। व्यावसायिक भागीदारीतून मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो। उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील। नातेसंबंध आणि आर्थिक निर्णय सावधगिरीने घ्यावे। परिवारातील कोणाकडूनही आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे। मात्र नातेसंबंधात पारदर्शकता ठेवावी आणि कोणत्याही मोठ्या आर्थिक व्यवहारापूर्वी नीट विचारणा करावी असा सल्ला दिला जातोय। त्यानंतर तूळ रास। होळीनंतर तूळ राशीच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल घडू शकतात। नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे, तसेच नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात। कौटुंबिक जीवन आनंददायी होईल। घरगुती वातावरण शांत राहील आणि सौख्यदायक राहील। कोणत्या तरी मोठ्या आर्थिक संधीचा लाभही मिळू शकतो। व्यवसाय क्षेत्रात नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा उत्तम काळ आहे। मात्र आत्मविश्वास बाळगावा आणि आपल्या कामात सातत्य ठेवावं। नवीन जबाबदाऱ्या स्वीकारताना संयम ठेवावा असा सल्ला दिला जातोय। त्यानंतरची चौथी रास आहे मकर रास। मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ नवीन संधी घेऊन येणार आहे। परदेश गमनाचे योग संभवत आहेत, तसेच परदेश व्यापारातून मोठा फायदा होईल। जुने आजार बरे होतील आणि आरोग्यात सुधारणाही होईल। आर्थिक स्थैर्य वाढेल आणि नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरू शकेल। व्यवसायात विस्तार आणि नवीन संधीचा लाभ मिळू शकतो। मात्र आर्थिक निर्णय घेताना नीट विचार करावा आणि संधीचा योग्य उपयोग करावा असा सल्ला दिला जातोय। त्यानंतर 5वी आणि शेवटची रास आहे मीन रास। मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप सकारात्मक असेल। उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील। विशेषतः सर्जनशील कार्यात यश मिळेल। गुंतवणुकीतून चांगला फायदा होण्याची शक्यता आहे। नोकरीत आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील। मानसिक स्थिरता मिळेल, त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा उत्तम काळ असेल। मात्र पैशासंबंधित कोणताही निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा आणि आपली मेहनत सातत्यानं चालू ठेवावी असा सल्ला दिला जातोय। तर काही राशींचा यामध्ये समावेश आहे। या राशींमध्ये तुमच्याही राशीचा समावेश असेल तर होळीनंतरचा हा काळ तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे। पण ज्यांची रास यामध्ये नाही त्यांनी निराश होऊ नये।
योग्य परिश्रम, सकारात्मक विचारसरणी आणि शुभ उपायांमुळे कोणत्याही राशीच्या व्यक्तीला चांगलं यश नक्कीच मिळू शकतं। आता या संक्रमणासाठी आपण कोणते उपाय करू शकतो तर लक्ष्मीपूजन करावं, कुबेर यंत्राची स्थापना करावी, नियमित दानधर्म करावं, राहू केतू शांत करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी नियमित स्वच्छता आणि सुगंधित धूप लावावा। अशा पद्धतीनं आपण राहू केतूचं संक्रमण आपल्यासाठी सुद्धा शुभ करू शकतो। तर आधी सांगितल्याप्रमाणे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 16 मार्च रोजी राहू केतूचा नक्षत्र बदल होणार आहे। हा बदल अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातोय, कारण होळीनंतर होणारा हा बदल काही राशींचं भाग्य उजळू शकतो। या बदलामुळे या राशींच्या लोकांना शुभ संधी मिळू शकतात। मंडळी, यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा। अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा। या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।